नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भोंदूबाबा धीरज शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करा, मराठा समाजाचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। कुडवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भोंदूबाबा धीरज शास्त्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी धुळे जिल्हा सकल मराठा समाजाने केली आहे। याबाबत आज रोजी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। धीरज बाबा शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींच्या भावना तीव्र दुखावल्या असून अशा प्रकारचे वक्तव्य अजिबात सहन केले जाणार नाही। त्यामुळे संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारीसह शिवप्रेमी, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, अन्यथा यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेला आहे। आणि RSS यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये हा भोंदू धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याने त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा प्रचंड अशा प्रकारच्या त्यांच्या शौर्याचा अपमान केला आहे। त्याचा शिवाजी महाराजांचा अपमान करीत असताना त्या कार्यक्रमाच्या विचार मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, RSSचे प्रमुख मोहन भागवत तसेच नितीन गडकरी हे विचार मंचावर उपस्थित होते। आणि या बाबाने जेव्हा छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्यावेळेस त्याला काही इतिहास माहीत नाही आणि या राज्याचे सर्व नेते भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा RSSचे असतील यांनी तिथे त्याला रोखायला पाहिजे होतं, त्यांनी रोखलं नाही। याचा अर्थ या बाबाचा बोलते धनी हे भारतीय जनता पक्ष आणि संघाचे लोक आहेत। आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये यादी बघा तुम्ही, त्या महाराष्ट्राचा जो राज्यपाल होता कोश्यारी त्याच्यापासून तर छिंदम, कोरटकर, पोंगशे, आपटे, कोरटकर, सोलापूरकर, केतकी चितळे हे हरामखोर अवलाद छत्रपती शिवरायांचा इतिहास पुसून टाकण्यासाठी, छत्रपती शिवरायांना संपवण्यासाठी, त्यांचा इतिहास पुसण्यासाठी काम करत आहेत। आणि त्यांना झाकण्याचं काम, त्यांच्यावर पांघरून टाकण्याचं काम राज्याचे हे सरकार करीत आहेत। म्हणून या सरकारचा या ठिकाणी आम्ही तमाम मराठा समाज या ठिकाणी निषेध करतो।